नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज माझ्या आईच्या किचनमधून आपण एक गोड पदार्थ पाहणार आहोत। सोपा, साधा, सरळ होणारा गोड पदार्थ, पण बऱ्याचदा थोडेसे काही अंदाज चुकल्यामुळे आपल्याला ही सोपी वाटणारी गोष्ट पण सहज शक्य करता येत नाही घरात। आज आपण काय करणार आहोत तर आपण करणार आहोत खरवस। खरवस हा अतिशय पौष्टिक असतो। तो गाईच्या किंवा म्हशीच्या चिकापासून बनवलेला असतो, त्याच्यामुळे तो अत्यंत पौष्टिक असतो आणि आपल्या शरीरासाठी खूप उत्तम असतो। हा गोड पदार्थ करण्यासाठी आज मी इथे 2 लिटरचा हा चीक घेतलेला आहे। त्याच्यानंतर ही थोडी 1 ते 1.5 चमचा, मोठा चमचा वेलची पूड घेतलेली आहे। एक मोठी वाटी भरून साखर घेतलेली आहे। ही थोडीशी मिल्क पावडर मी इथे घेतली आहे। थोड्याशा केशर काड्या घेतल्या आहेत मी आणि थोडंसं पाणी मी घेतलं आहे। गॅसच्या एका बर्नरवर आपण गॅस फुल करून एक कढई तापत ठेवली आहे। त्या कढईत खाली तळाशी आपण पाणी तापत ठेवलं आहे, ते उकळत आहे आता। खाली एक स्टँड ठेवलेला आहे आणि या कढईतच आपण नंतर खरवस वाफवणार आहोत। जोपर्यंत आपण इथे आता कृती करतोय ना, तोपर्यंत ते पाणी तिथे तापत ठेवणार आहे मी आणि लगेचच मग हा खरवस मी वाफवायला ठेवणार आहे। मैत्रिणींनो, कृतीला सुरुवात करताना सर्वप्रथम आपण ही जी मिल्क पावडर घेतली आहे ना, या मिल्क पावडरमध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि त्यातल्या गुठळ्या मोडून घेणार आहे। हे पहा, ही मिल्क पावडर घातल्यामुळे ना आपला जो खरवस आहे तो व्यवस्थित घट्टसर होणार आहे आणि त्याच्या वड्या खूप चांगल्या पाडता येतील आपल्याला या मिल्क पावडरमुळे। ही नाही घातली तरी चालेल, ऐच्छिक आहे ही, पण याच्यामुळे दाटसर घट्टसर आपल्याला खरवस मिळतो। काही जण या चिकामध्ये ना दुधाचा देखील वापर करतात, तो नाही केला तरी चालेल। काही जण शक्यतो कोकणात ना गुळ पावडर वापरतात त्याच्यामध्ये, साखरेऐवजी तुम्ही गुळाचा वापर देखील करू शकता। जितके साधारण आपण साखर घेतली आहे ना तितकाच गुळ घ्यायचा आहे, गुळ पावडर घ्यायचं आहे। गुळाची ढेप असेल तर ती चिरून घ्या आणि गुळ पावडर असेल तर तेवढीच वाटी भरून तुम्ही गुळ पावडर तुमच्या गोडीनुसार ऐच्छिक आहे, जितकी घ्यायची तितकी घ्या। खोबरं देखील घालतात या खरवसमध्ये। केशर नसेल तर त्याऐवजी तुम्ही रंगाचा वापर करू शकता, थोडासा पिवळ्या रंगाचा, किंवा हळद असते ना त्या हळदीचा देखील वापर करू शकता। हे पहा, आता इथे सगळ्या या गुठळ्या मोडून झाल्या आहेत आपल्या। आता हे मिश्रण आहे ना, हे मी या चिकात घालते आणि व्यवस्थित ढवळून घेते। त्यानंतर ही जी मी साखर घेतली आहे ना ती साखर यात मिक्स करते। हा चीक जेव्हा डेअरीवाला तुम्हाला देऊन जाईल किंवा तुम्ही तो घ्याल ना त्याच्याकडनं, तेव्हा तो एकदा गाळून नक्की घ्या गाळणीने। त्यानंतरच हे मिक्स करण्याची सगळी प्रोसेस पुढे करा। ही साखर आहे ना, साखर घालाल किंवा गूळ घालाल, ती पूर्णपणे या चिकाच्या दुधात ना पूर्णपणे विरघळली पाहिजे, नाही तर ती व्यवस्थित वाफणार नाही। म्हणजे कुठे कुठे ते साखरेचे क्रिस्टल राहतील। त्याच्यामुळे तुम्ही त्याऐवजी म्हणजे खडी साखरेऐवजी किंवा म्हणजे ह्या नॉर्मल साखरेऐवजी ना पिठी साखरेचा देखील वापर करू शकता हा खरवस करताना। म्हणजे ती एक हे ढवळत राहण्याची प्रोसेस तुम्हाला तेवढं म्हणजे तुमचा वेळ वाचेल। मैत्रिणींनो, चिकाच्या दुधात आता साखर व्यवस्थित आपण ढवळून घेतल्यानंतर, ती पूर्णपणे विरघळल्यानंतर आपण ना ही जी वेलची पूड घेतली आहे ना ती वेलची पूड यात वरून घालायची। आणि हे मिश्रण पुन्हा एकदा ना व्यवस्थित असं ढवळून घ्या, म्हणजे ती वेलची पूड जी आहे ती सगळीकडे व्यवस्थित लागेल।
आता हे 2 लिटर होतं चिकाचं दूध, म्हणून तुम्ही साधारण एक मोठा चमचा भरून वेलची पूड घेतलेली आहे. आता काही केशर काड्या ज्या आहेत त्या मी ह्याच्यावर घालते. या बघा, केशर काड्यांनी तो खरवस ना दिसायला पण छान होणार आहे आणि त्याला एक छान प्रकारे असा केशराचा पिवळसर ना रंग सुद्धा येईल. त्याच्यामुळे या ज्या केशर काड्या मी घेतल्या आहेत ना त्या आपण घालूयात त्याच्यात. आता हे कढईत जे आपण पाणी तापत ठेवलं होतं ना ते पाणी पाहूया आपण, त्याला उकळी आली आहे का. व्यवस्थित पाणी तापलंय आता. आता हे ना मी गॅस जो आहे ना तो साधारण मीडियम टू हाय फ्लेमवर करते. आणि हा जो खरवसाचा म्हणजे चिकाचा जो टोप आहे सगळं मिश्रण मिक्स करून घेतल्यावर तो टोप असा मी इथे ट्रान्सफर करते. याच्यात कढईत पाणी घेऊन मी तो स्टँड ठेवला, त्या स्टँडवर व्यवस्थित मी हा टोप ठेवलेला आहे. हे पहा, असं काहीच दिसतं हे मिश्रण. आता या पाण्याच्या वाफेवर आपल्याला गॅस ऑन करून साधारण 15 ते 20 मिनटं वाफवायचं आहे हा चीक. मग थोड्या वेळाने तुम्ही एक साधारण 15 मिनटं झाली ना की ही झाकण जे आहे ते झाकण काढून पाहायचं. लक्षात येतं आपला चीक झालाय की नाही ते. आपल्याला एक जी सुरी असते किंवा चमचा असतो त्याचं ते प्रिक करून तुम्ही पाहिलं आणि त्याला जर चिकटला नाही तो तर तो झालेला असतो. पण झाल्यानंतर लगेच त्याच्या वड्या पाडायच्या नाही. थोडा वेळ तो फ्रीजमध्ये ठेवायचा, तास, अर्धा तास, 1 तास, आणि मग त्याच्यानंतरच तो व्यवस्थित त्याच्या चीक म्हणजे त्याच्या वड्या पडू शकतात चिकाच्या. पहा मैत्रिणींनो, अशा तऱ्हेने आपण वाफ कुठूनच बाहेर जाणार नाही, अशा तऱ्हेने वाफ व्यवस्थित त्या चिकाच्या दुधाला आतमध्ये लागेल या तऱ्हेने ही कढई झाकून घेतलेली आहे परातीनेवर. आता ती गॅसची आज मी जरा मीडियम ठेवते आणि 15 ते 20 मिनिटांनी मी ते चेक करणार आहे. मैत्रिणींनो, साधारण 15 मिनिटं आता हा खरवस वाफल्यानंतर मी त्याच्यावरची परात काढून टाकलेली आहे. आता गॅस सुद्धा मी बंद करते. हे पहा, आता खरवस काहीसा असा दिसतोय आपल्याला. हा बघा, व्यवस्थित वाफला आहे तो. आता तो पूर्णपणे शिजलाय की नाही हे पाहण्यासाठी ना मी हे बघा, हे चमच्याचं उलटं टोक ना इथे आत घालते. आपण बघूया. पूर्ण खालपर्यंत घातलं मी. बघा, हा बघा, पूर्णपणे चमचा आपला क्लीन येतोय, म्हणजे आपला खरवस रेडी आहे. आता हा खरवस असाच थंड करत, गार करत मी रूम टेम्परेचरला येईपर्यंत ठेवणार आहे झाकून. आणि नंतर मग तो रूम टेम्परेचरला आला ना की मग मी तो फ्रीजमध्ये ठेवणार. फ्रीजमध्ये काही तास ठेवल्यानंतर तो गार झाल्यानंतर आपण त्याच्या वड्या पाडूयात, म्हणजे त्या छान दाटसर वड्या आपल्याला मिळतील. मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकताय अशा तऱ्हेने आपण तो खरवस वाफवून घेऊन, चिकाचं दूध वाफवून घेऊन या पद्धतीने असा खरवस बनवलेला आहे. तो खरवस काल पूर्णपणे गार करून घेतला मी, रूम टेम्परेचरवर आणला. त्याच्यानंतर काही तास मी तो फ्रीजमध्ये ठेवला आहे आणि आता तुम्ही पाहू शकता तो किती घट्टसर सेट झाला आहे. बघा, कुठेच पाण्याचा असा अतिरिक्त पाण्याचा अंश तुम्हाला दिसणार नाही आहे. हे पहा, आता आपण त्याच्या वड्या कशा पाडायच्यात त्या पाहूयात. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही अवश्य या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझं चॅनल. आणि ही रेसिपी करून पाहून तुमचा अभिप्राय मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. ही रेसिपी तुम्ही घरी करून पाहायची आहे आणि तुम्ही आणखी कुठली वेगळी पद्धत ही खरवस करण्याची वापरत असाल तर मला जरूर तुमच्या कमेंट्सद्वारे कळवा. पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद. मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकताय. हे पहा, मी आता तो खरवस त्याची एवढा मोठा पोर्शन हा कट करून घेतलाय. हे पहा किती व्यवस्थित शिजलाय तो, आणि त्याचं टेक्स्चर सुद्धा तुम्ही पाहू शकताय किती छान झालंय. आता मी तुम्हाला कट करून दाखवते त्याच्या वड्या. हे बघा, किती घट्टसर आणि मस्त वड्या पडल्यात त्याच्या, तुम्ही पाहू शकताय. या बघा,
घरच्या घरी तुम्ही हे पौष्टिक गोड चवीचा पदार्थ नक्की करून पहा आणि तुमचे अभिप्राय मला नक्की कळवा. धन्यवाद.